4 दिवसाखाली तिथल्या नागरिकांचे मला फोन आले की बाबा असं जिल्हा परिषदचे इंजिनियर येऊन हा रस्ता कंपाऊंड वॉल करत आहेत। तेव्हा मी तिथं स्वतः प्रत्यक्षात गेल्यानंतर त्यांना विचारपूस केली की बाबा हा रस्ता कशामुळे बंद करताय, तर त्यांनी सांगितले की आम्हाला काही माहित नाही, फक्त जिल्हा परिषदचे आम्हाला आदेश आहेत, त्याच्यामुळे आम्ही हा रस्ता बंद करतोय आणि लवकरच याला आरसीसी भिंत पण घेणार आहेत असं त्यांनी तोंडी मला सांगितलं। त्याच्यानंतर आम्ही आज सर्व शिवसेनावासी, सर्व नगरसेवक व सगळे कार्यकर्ते शिवसेनेचे आम्ही कलेक्टर साहेबांना भेटून सविस्तर निवेदन दिलेलं आहे। आणि या निवेदनात असं आहे की गेले जेव्हा आपली ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जेव्हा स्थापन झाली त्यावेळेस पासूनचा तो रस्ता आहे आणि डीपी प्लॅन सुद्धा आहे, त्याचा सर्वे नंबर आहे, डीपी प्लॅनचा 145 हा सर्वे नंबर आहे त्या रस्त्याचा। आणि ह्या रस्त्यातनं समतावाशी जवळजवळ ज्येष्ठ नागरिक 80% ज्येष्ठ नागरिक सर्व तिथून प्रवास करतात, कारण का त्यांच्या पेन्शन वगैरे घ्यायचे असतील तर सर्व बँकेत पेन्शनला येण्यासाठी हा सगळ्यात जवळचा रस्ता आहे। शाळे विद्यार्थी जातात आणि आपत्कालीन रस्ता आहे, म्हणजे जर समजा आपल्या कलेक्टर ऑफिस समोर काही निवेदन मोर्चे वगैरे करून रस्ते जर बंद केले तर हेच प्रशासन आपल्या समतातून त्याच रस्त्यानं सगळ्या वाहनं वगैरे सोडतंय। मग वाहतूक बंद करायची का, किंवा यांना कुठला अधिकार आहे की तुम्ही वहिवाट बंद करू शकता का? आज 50 ते 60 वर्षापासून ती वहिवाट आहे आणि वहिवाट हा बंद करायचा कुठेही कायद्यात अधिकार कुणालाही नाही। आणि जर हा रस्ता जर तरी पण एवढा आम्ही निवेदन देऊन जर बंद करण्याचा त्यांनी घाट घातलेला असेल तर येणाऱ्या काळात लवकरच तिथं आम्ही सर्व तीव्र आंदोलन करू। पंचायत समितीमधून समतानगरकडे जाणारा रस्ता तो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीने अचानक 4 दिवसापूर्वी त्या ठिकाणी तारेचं कंपाऊंड केलं आणि तो रस्ता बंद केला। आम्ही धाराशिव शहर शिवसेनेच्या वतीनं सर्व नगरसेवक, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांनी मिळून आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे की 4 दिवसामध्ये त्या ठिकाणचा रस्ता पूर्ण मोकळा करावा, अन्यथा शिवसेना त्या ठिकाणी जर तुम्ही परत पोल रवायचं काम केलं असेल किंवा त्या ठिकाणी जिल्हा प्रशासन आणि पंचायत समितीचे प्रशासन त्या ठिकाणी परमनंट भिंत बांधायचं त्यांचा डाव आहे, तो आम्ही जेसीबीने तोडून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत। वास्तविक पाहता शासनाने धाराशिव नगरपालिकेच्या विकास योजना मंजूर झालेली आहे, डीपी प्लॅन मंजूर झालेला आहे, त्यामध्ये तो रस्ता डीपी रस्ता आहे। डीपी रस्ता कुणाला वास्तविकमध्ये अडवता येणार नाही। 50 ते 60 वर्षापासून त्या ठिकाणी नागरिक वहिवाट करतात, त्या ठिकाणी दवाखाने आहेत, शाळा आहे, रहिवासी क्षेत्र आहे, हजारो लोक त्या ठिकाणी वाहतूक करतात। अचानक तो रस्ता बंद केल्यावर नागरिकांची गैरसोय होत आहे। आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि जिल्हाधिकारी मान्य केलंय की डीपी रस्ता हा बंद करता येत नाही। आम्ही तात्काळ जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना सांगून तो रस्ता मोकळा करू। म्हणजे आपण विचार करा की जिल्हा परिषद प्रशासन मोठं आहे का शासन मोठं आहे, कारण शासनाने विकास योजनेमध्ये तो रस्ता डीपी रस्ता मंजूर केलेला आहे आणि त्याला नगरपालिकेने 1 कोटी रुपये त्या रस्त्याच्या कामासाठी मंजूर केलेले असताना तो रस्ता जाणून बुजून वाढवलेला आहे। तर